गरीब आणि श्रीमंत त्यांचा फरक सांगते तुम्हाला. एखादा बाई श्रीमंतीच्या घरी जेवण बनवलं जाते, ती स्वतः जेवण बनवते. तिचं चायचं कप, पाण्याचं कप वेगळं ठेवलेलं जातं. काही काही घरात मी बघितल्या तिथंच ते जेवण बनवणारी बाई, आज ना तुझ्या घरी येणार आहे एवढंच मॅडम बोलली ना, एवढं खुश होती ना. ती मॅडम माझ्या घरी येणार आहे, सगळं घर आवरते. आपल्या घरात खुर्ची नसलं तरी दुसऱ्यांच्या घरात ना आणून तुझी खुर्ची मॅडमला बसायला. गरीबा बाई मॅडमसाठी स्वतः खर्चाला पैसे नसले तरी बाजारात जाऊन काय घेणार. मॅडम हे पिईल का, थम्सअप घेऊ, माझा घेऊ, स्प्राईट घेऊ, त्यासोबत काचाचा ग्लास घेऊ, हे आवडेल का मॅडम. एवढं विचार करते गरीब आहे. एकदम मस्त तिच्यासाठी करणार. मॅडमला आवडेल ना, मॅडम माझ्या घरी येते. असं करू नका. तुम्ही त्यांच्या घरी जाता, तुम्हाला ते लोक उरलेलं देतात. 2 दिवसाचं फ्रेश देतात का नाही. तिला दिली ठेव, येते ना जेवण बनवायला. जेवण बनवते त्या दिवशी बोलणार नाही तुझ्यासाठी थोडं बनव आणि घेऊन जा. उरले ना दुसऱ्या दिवशी बोलणार तू घेऊन जा तुझ्या घरी, पोरं खाईल तुझं. हे फरक आहे आपल्यामध्ये आणि मोठ्या लोकांमध्ये. बरोबर बोलते ना मी. हे फरक आहे. आपल्याला ते लोक खाली बसवतात, सोप्यावर बसू देत नाही. अजून पण आहे हे फरक. तर कुठं नाही तर कुठं आहे. एखाद्या दिवशी तिच्या घरी राहिलो आपण चुकून, म्हणजे काय पण काम नाही, आपल्याला झोपायला सुद्धा जमिनीवर सांगतात. बेड असलं तरी बेडवर झोपायला देत नाही. तिथंच आपल्या घरी येऊ द्या एक दिवशी मुक्कामसाठी मॅडम, आपण खाली झोपू, मॅडमला बेडवर झोपू. मॅडमला सवय नाही बाबा खाली झोपायचं, बेडवर झोपू. असा फरक असतो. आज पण चाललंय असं. ती पण इन्सान, आम्ही पण माणूसच आहे, ते पण माणूसच आहे ना. असं आहे. पैसा, आमच्याकडे पैसा नसून पण आपण मनाने खूप श्रीमंत आहे. आपलं मन एवढं मोठं आहे असं विचार त्यांच्यासाठी करतो. पण त्यांच्याकडे पैसा असून ते लोक आपल्यासाठी तसा विचार करत नाही. गरीब आहे ना तिथंच ठेव असं विचार करतात. तुम्हाला कसं वाटतं? चुकीचं बोलले?